फेरीसाठी 8 विद्यार्थी सिलेक्ट केलेले आहेत. तर 8 विद्यार्थ्यांमध्ये आपण विचारलेला श्लोक अचूक सांगणे, शुद्ध उच्चारण, प्रवाहीपणा, आत्मविश्वास आणि तत्परता हे जे आपण पॅरामीटर्स दिले होते त्या क्रायटेरिया वाईज आपण या 8 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन केलेलं आहे. तर ते 8 विद्यार्थी, त्यांची नावे मी वाचते. विश्वाई खाडे, मी जी नावं वाचते त्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. दिव्या घाटगे, वृषाली नलवडे, विजय माने, प्राची रणवरे, प्राची जाधव, श्रुती शिंदे, आणि सिद्धिता दडम. सर्वप्रथम पार्टिसिपेट सेकंड राऊंडला पोहोचलेल्या 26 विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन आणि यानंतर अंतिम फेरीसाठी पोहोचलेल्या 8 विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. तृतीय फेरी अंतिम फेरी आहे. याच्यामध्ये आपलं स्वरूप आहे फेरीचं. याच्यामध्ये जो श्लोक सांगितलेला आहे त्याचे भावार्थ, संदर्भ आणि अनुप्रयोग सांगायचा आहे. जो श्लोक सांगायचा आहे, जी चिठ्ठी तुम्हाला इथे चिठ्ठा तयार केलेल्या आहेत, रँडमली कुठलाही तुम्हाला श्लोक येईल, त्या श्लोकाचा अचूक भावार्थ सांगायचा, त्याचा संदर्भ सांगायचा, ग्रंथ, अध्याय आणि विषय. त्यानंतर जे सूत्र आहे त्याचं स्पष्टीकरण करायचं आणि त्याचा चिकित्सीय उपयोग किंवा ऍप्लिकेशन. आहार सेवन नियम, गुरुनाम अर्ध संवित्य, लघुनाम नाती तृप्तता, मात्रा प्रमाणम निर्दिष्टम, सुखम यावत विजितेति. याचा अर्थ आहे गुरु आहार हा नेहमी अर्ध पोट भरेपर्यंत, अर्धी तृप्ती येईपर्यंत घ्यावा आणि जो लघु आहार आहे तो तृप्ती येईपर्यंतच घ्यावा, त्याच्यापेक्षा जास्त घेऊ नये. याने सुखदायकरित्या अन्नाचं पचन होतं असे या श्लोकामध्ये सांगितले आणि आमदोष, सामदोष यांसारखे विकार उत्पन्न होत नाहीत. याचा संदर्भ अष्टांग हृदयामधील सूत्रस्थानातील 8वा अध्याय, मात्राशिती अध्याय आणि श्लोक नंबर 2. क्लिनिकल ॲस्पेक्टनी यानुसार जो गुरु आहार आहे तो गुरु आहार घेतल्यानंतर त्याचं पचन नीट होणार नाही आणि लघु आहार जर जास्त घेतला तर त्याचं पण पचन नीट होणार आहे. त्यामुळे ते योग्य प्रमाणातच घेणं सुखदायक आहे आणि त्याचं पचन नीट होईल असं त्यामध्ये सांगितलं. नित्य. हॅलो मॅम, माझं नाव दिव्या सिद्धेश्वर घाडगे. माझा टॉपिक आहे कोष्ठगती. कोष्ठगतीचं वर्णन अष्टांग हृदय सूत्रस्थान, अध्याय क्रमांक 13 दोषोपकर्मणी या अध्यायामध्ये आलेला आहे. श्लोक नंबर आहे 17 आणि 18. श्लोक नंबर. कोष्ठगतीमध्ये 2 गती आपण धरतो. शाखेतून कोष्ठामध्ये जाण्याची गती दोषांची आणि कोष्ठामधून शाखेची जाण्याची गती. व्यायामात उष्मनातेक्षणात हितस्य अनवचारणातपि कोष्ठात शाखास्ति मर्माणि धृतत्वात् मारुतस्य च तथा तेभ्य स्रोतोमुख विशोधनात् वृद्धाभिछंदात् पाकात् कोष्ठं वायोश्च निग्रहणात्. या श्लोकाचा सरळ शब्दशः अर्थ असा होतो की व्यायाम केल्यामुळं, अतिव्यायामामुळं, उष्णतेच्या तीक्ष्णतेमुळं किंवा तीक्ष्ण गुणामुळं, अहिताचरणामुळं म्हणजे अनित्यकारक आहार विहार सेवन केल्यामुळं आणि त्याचप्रमाणे वायूच्या द्रुतत्वामुळं जे दोष आहेत ते कुपित होऊन कोष्ठातून शाखेमध्ये जातात, म्हणजेच ते
जास्त प्रमाणात कठीण होतात. दुसऱ्या श्लोकाचा अर्थ असा होतो की वृद्धाभिषंधात म्हणजे दोष स्वप्रसव गतीनं वृद्ध झाल्यामुळं, त्यांचा अभिषंध झाल्यामुळं किंवा त्यांचा पाक झाल्यामुळं ते श्लोक जे आहेत ते शाखेमधून पुन्हा कोष्टात येतात. याचं क्लिनिकल ॲप्लिकेशन असं आहे, जेव्हा आपण शोधन करतो तेव्हा आपण कायम शाखेमधून दोषांना कोष्ठामध्येच प्रथम आणतो आणि कोष्ठामध्ये आल्यानंतर त्यांचं ऊर्ध्व अध मार्गाने जो जवळचा मार्ग आहे शरीराचा त्याप्रमाणे आपण त्यांचं शोधन करतो. जर आपण शाखेमधल्या दोषांचं जर शोधन केलं तर ज्याप्रमाणे कच्च्या फळाचा रस जसा निघत नाही त्याप्रमाणे शरीरामधलं दोष शोधन व्यवस्थित होत नाही आणि ते शरीरामध्ये तसेच राहतात. पंचकर्मामध्ये याचं जास्त क्लिनिकल ॲप्लिकेशन सांगते. थँक्यू मॅम. अतिव्यायामामुळं वाताचा जास्त प्रकोप होऊ शकतो आणि त्यामुळं कोष्ठाश्रित जे वातरक्त आहेत किंवा जे आमवातासारखे व्याधी आहेत ते होऊ शकतात. थँक्यू. माझा टॉपिक आहे आम. माझं नाव वृषाली राजाराम नलवडे. माझा टॉपिक आहे आम. तर आम हा दोषोपक्रमणीय अध्यायात सांगितलेला आहे, जो की 13वा अध्याय आहे आणि श्लोकाचा नंबर आहे 25. ऊष्मणोल्पबलत्वेन धातुमात्यम पाचितम दुष्टमामाशयगतम रसमामं प्रचक्षते. ऊष्मणो म्हणजे टीकेमध्ये असं, हेमादीच्या टीकेमध्ये असं सांगितलं की ऊष्मणे म्हणजे अग्निमांद्य असताना जर आपण कुपथ्य किंवा आहारविहार जो की हिताचा नाही आहे तो आपण जर करत गेलो तर अन्नाचे पचन होणार नाही आणि तो अग्निमांद्याने जनित आम म्हणजे अपक्व अपाचित आहार रस म्हणजेच आम शरीरामध्ये आपला साठून राहतो, तो आमाशयामध्ये पडतो आणि आमाशयामध्ये तो साठून राहिल्यामुळे आपण त्याचं क्लिनिकल ॲप्लिकेशन पाहता अलसक आणि विसूचिका हे व्याधी आपण पाहतो. अलसक म्हणजे आमाशयामध्ये आळशासारखं पडून राहतो आणि विसूचिका म्हणजे प्रयाती नो ऊर्ध्वण अधस्तः म्हणजे आमाशयातून पण बाहेर येत नाही आणि पक्वाशयातून पण तो येत नाही, आळशासारखा तो आम पडून राहतो. इतर आचार्यांच्यामध्ये त्याचा खालचा श्लोक 26वा अन्ये दोषेभ्यो एवाती अन्योन्य मूर्छनात को द्रवेभ्यो विषस्येव वदन्त्यामस्य संभव. म्हणजे इतर काही आचार्य असे म्हणतात की दोषांच्या परस्पर मिश्रणातून हा जो आहे तो आम तयार होतो, म्हणजे दोषांच्या मिश्री भावामधून टिकेत पण असं सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कोद्रू हे जे कुधान्य आहे जे आपण जर धान्यामध्ये ठेवलं तर त्याच्यामध्ये स्वभावतः जी विषाची निर्मिती होते तसंच दोषांच्या परस्पर मिश्रणातून विषाची निर्मिती होते आणि असा हा आम आहे त्याचं सांगितलेलं आहे. आधुनिक चिकित्सा म्हणजे डायजेस्टिव्ह प्रॉपर्टी म्हणजे आपलं जे इनडायजेशन वगैरे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेऊ शकतो. हा पूर्ण सर्व शरीरामध्ये नाही अजीर्ण होईल, अग्निमांद्य होईल आणि सगळं म्हणजे रोग हा सर्वेपी मंद्याकडे म्हणून सांगितलंय. मग मंदग्रीने प्रत्येक जे जे होणारे व्याधी आहेत ते सर्व व्याधी होणार. अलसक होऊ शकतो, विसूचिका, अग्निमांद्य आहे, अजीर्ण आहे, त्याच्यानंतर आनाह, आधमान वगैरे ते सगळे वात पूरणामुळे होणारे ते जे काही रोग आहेत ते पण होऊ शकतात. म्हणजे अलसक सांगितल्याचं कारण की ते त्या अध्यायामध्ये आलेलं आहे असं म्हणतो. अग्निमांद्य म्हणता ना तुम्ही, त्यातून आम निर्माण होतो. 18 अग्निमांद्यातून आम आहे. हेमाद्रीचा उल्लेख तुम्ही केलाय ना आता. हेमाद्रीनं पर्टिक्युलरली कोणत्या अग्निमांद्य सांगितलेलं आहे वेगळं या श्लोकाच्या संदर्भात? धात्वाग्निमांद्य म्हणजे रसधात्वाग्निमांद्य सांगितलेलं आहे. माझं नाव प्राची दत्तात्रय रणवरे.
चिकित्सा पाद विषय शरीर ज्ञाना चिकित्सा पादाचे वर्णन अष्टांग हृदय या ग्रंथात आयुष्यकामी अध्याय यामध्ये केले आहे. याचे श्लोक 25 पासून ते 29 पर्यंत आहेत. चिकित्सा पादामध्ये शरीर जानाम दोषाणाम क्रमेण परमौषधम बस्तील विरेको चिकित्सा चतुष्पाद चिकित्सा चतुष्पादामध्ये म्हणजे चिकित्सेचे 4 पाद आहेत ते सांगितलेले आहेत. भीषक द्रव्याणुपस्ताथा रोगी पाद चतुष्टयम चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकम तच्च दुर्गुणम म्हणजे चिकित्सेचे 4 पाद सांगितलेले आहेत. एक म्हणजे उपस्ताता, भीषक द्रव्य म्हणजे औषध आणि रोगी हे चिकित्सेचे मूलभूत 4 पाद आहेत. जसा एक हा पूर्ण भाग तयार होण्यासाठी प्रत्येक एक चतुर्मांश म्हणजे 1/4 प्रत्येक मिळून एक पूर्ण तयार होतो. तसा चिकित्सेचे चतुष्पाद हा म्हणजे 1/4 हा प्रत्येक घटक असतो. त्याच्यात रोगी, उपस्ताता, भीषक आणि द्रव्य हे 4 मूलभूत घटक आहेत. त्याचे प्रत्येकाचे 4 गुण दिलेले आहेत. दक्षस तीर्थार्थशास्त्रात तो दुष्टकर्मा सुचित भीषक बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्य औषधम. दक्षस हे भीषकाचे गुण सांगितलेले आहेत. भीषक म्हणजे वैद्य. वैद्याने नेहमी दक्ष राहावे. त्याने ज्ञान हे शास्त्रार्थ म्हणजे शास्त्रार्थ पद्धतीने घेतलेले ज्ञान पाहिजे व त्याने शस्त्रकर्मे पाहिलेली पाहिजेत. शुची म्हणजे पवित्र, मानसिक आणि शारीरिक शुद्धी वैद्याकडे असावी. त्याच्यानंतर दक्षतीर्थार्थशास्त्रार्थ दुष्टकर्मा सुचित भीषक दक्षतीर्थार्थशास्त्रार्थ दुष्टकर्मा सुचित भीषक बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्य औषधम अणुरक्त सुचित दक्ष बुद्धिमान परिचारक आढ्य रोगी भीषक वैशो ज्ञापक सत्ववानपी. या श्लोकात प्रत्येकाचे 4 गुण वर्णन केलेले आहेत. तर औषधी ही सर्व संपन्न असली पाहिजे म्हणजे जे कल्प तयार होत आहे ते सर्व गुण संपन्न असलं पाहिजे ज्याने की बऱ्याच व्याधी बऱ्या झाल्या पाहिजे. त्याच्यानंतर रोगी हा भीषकाच्या अधीन असला पाहिजे, श्रीमंत असला पाहिजे आणि त्याने वैद्याच्या अधीन राहून जे सूचना देतात त्याचे पालन केले पाहिजे. आणि उपस्ताता म्हणजे परिचारक. परिचारकाने ही दक्ष असले पाहिजे. वैद्यकाच्या माघारी तोच रोग्याशी जास्त वेळ त्याचा संपर्क असतो व त्याने रोग्याशी प्रेमळ आणि म्हणजे असं शुद्ध पवित्र मनाने राहिले पाहिजे. आताच्या क्लिनिकल एक्झामिनेशन सेंटरमध्ये समजा तुमचा स्वतःचं क्लिनिक आहे तर हे 4 तुम्ही कसे त्याच्यात अप्लाय करा? म्हणजे पहिल्यांदा वैद्याकडे 4 गुण असले पाहिजेत. हे मग कोणते गुण आता तुम्ही शब्दात सांगितले पण आता क्लिनिकल ऍप्लिकेशन मध्ये सांगा मला. म्हणजे तुम्ही स्वतः डॉक्टर आहात, तुमच्याकडे कोणत्या क्वालिटीज पाहिजे, तुमच्या स्टाफकडे कोणत्या क्वालिटीज पाहिजे, तुमच्याकडे असणारं मेडिसिन कसं पाहिजे आणि तुमच्याकडे येणारा रुग्ण अपेक्षित कसा हवा म्हणजे श्लोकात जे सांगितले त्याच्या अनुषंगाने तुम्ही आता क्लिनिकल ऍप्लिकेशन सांगा. म्हणजे भीषक हा म्हणजे दक्ष असला पाहिजे, शास्त्रार्थाचे ज्ञान घेतलेला असला पाहिजे आणि दक्षतीर्थार्थशास्त्रार्थ दृष्टकर्मा सुचित भीषक त्याने ते शस्त्रकर्म पाहिलेले आणि केलेले असले पाहिजे. आणि जे औषध आहेत, मेडिसिन आहेत ते सर्व गुण संपन्न असली पाहिजेत, योग्य रीतीने तयार केलेली असली पाहिजेत. आणि जो रोगी आहे तो श्रीमंत असला पाहिजे आणि वैद्याच्या अधीन असला पाहिजे. आणि परिचारक हा रोग्याची काळजी घेणारा असला पाहिजे. नाव सांगायचंय, काय आहे ते सांगायचं. माझा टॉपिक आहे संशोधन महत्व. माझं नाव सिद्धिता सोपान दळस. सिद्धिता सोपान दळस.
माझा टॉपिक आहे संशोधन महत्व. अष्टांगहृदय सूत्रस्थानातल्या रोगाणुत्पादनी अध्यायामध्ये एक श्लोक आलाय की येतु संशोधने विशुद्धा न तेषां पुनरुद्भवः भेषज क्षपित न तेषां. तो श्लोक असा आहे की येतु संशोधने विशुद्धा न तेषां पुनरुद्भवः, म्हणजे त्याच्या आधीची लाईन अशी आहे की जिता लंघन पाचनेही, म्हणजे जे दोष लंघनाने आणि पाचनाने जिंकलेले असतात त्यांचा ते पुन्हा प्रकोपित होऊ शकतात, पण जे दोष शोधनाने त्यांच्या शरीरातून पूर्णतः निर्हरण झालेले आहे ते पुन्हा प्रकोपित होऊ शकत नाहीत किंवा ते पुन्हा त्रास देऊ शकत नाहीत. संशोधनाचं महत्त्व म्हणजे प्रकोपित झालेल्या दोषांना शरीराबाहेर काढण्यासाठी संशोधनाचा उपयोग होतो. शोधनामध्ये कफाच्या शोधनासाठी आपण वमन करतो, पित्ताच्या शोधनासाठी विरेचन करतो आणि वाताचं शोधन नाही करू शकत आपण ॲक्च्युअली, पण त्याचं शमन करू शकतो. तर त्यासाठी आपण बस्ती देऊ शकतो. शरीर स्वास्थ्यासाठी कोणतं उपयोग आहे? संशोधन कर्म कोणते तुम्हाला माहिती आहे? श्लोक पाठांतरात आलेले, बरोबर? आपल्याच्या श्लोक पाठांतरात आलेले कोणते संशोधन कर्म आहे? त्याचा श्लोक असा आहे की यदिर निर्दोषान 5 प्रकारची संशोधन कर्म आलेली आहेत. निरोह बस्ती, वमन, विरेचन आणि रक्तमोक्षण. माझं नाव प्राची प्रवीण जाधव आहे आणि माझा जो टॉपिक आला आहे तो आहे लीन दोष चिकित्सा. तर लीन दोष म्हणजे जे आपल्या स्रोतसांना चिकटून बसलेले जे दोष असतात त्यांना आपण लीन दोष असे बोलतो, जे आमामुळे निर्माण होतात पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण आत्ताच टॉपिक ऐकला की कोष्ठातून शाखेकडे गती, शाखेकडून कोष्ठाकडे गती. तर जे कोष्ठामध्ये जे दोष असतात ते व्यायामात उष्ण तेचण्यात अहिताचरणात आपली तिने सांगितलेल्या शोकाप्रमाणे उष्ण जे गुण असतो, मुख्यतः उष्ण गुण, त्याच्यामुळे कोष्ठातून शाखेकडे त्यांची गती होते. मग ते स्रोतसांमध्ये जाऊन तिथे चिकटून बसतात, त्यांना आपण लीन दोष म्हणतो. तर ह्याचा उल्लेख अष्टांगहृदयमधील 13वा अध्याय दोषोपक्रम या अध्यायामध्ये आलेला आहे. तर ह्या श्लोक नंबर 29, 27, 28 आणि 29 म्हणजे सर्व देह प्रविस्तृतानं सामान्य दोषानं निर्हरित दीनानं धातुषु अनुक्लिष्टानं फलाद आमाद रसानुव आश्रयसेही नाशाय ते स्यू दूर निर्हरित स्वतः. म्हणजे त्यांच्यामध्ये काय आहे की हे जे दोष आहेत आमामुळे निर्माण झालेले, म्हणजे आमामुळे निर्माण झालेल्या दोषाला आपण साम दोष म्हणतो. तर हे दोष जे आपल्या स्वतःमध्ये चिकटून बसले सगळ्या देहामध्ये जे प्रविस्तृत झालेले आहेत त्या दोषांचं लगेच निर्हरण करायचं नाही आहे. तर निर्हरण का करायचं नाही आहे, तर जसं एखाद्या फळामधून, कच्च्या फळामधून आपण जर दाबून रस काढला तर त्या फळाच्या आकृतीचा नाश होतो किंवा त्या फळाचाच नाश होतो. त्याचप्रमाणे जर ह्या लीन झालेल्या दोषांचं योग्य पद्धतीने जे पुढे जी चिकित्सा दिली आहे
पाचने दीपनेही स्नेही स्वेदेशान परिष्कृतानं शोधायचे शोधनेही काले यथासने यथाबल, म्हणजे योग्य बल आणि योग्य काळ बघून या दोषांचं पाचन दीपन करून ह्यांना शोध योग्य बनवायचं आहे आणि मग त्यांना शरीरातून बाहेर काढायचं आहे. डायरेक्ट त्याला काढायला गेलो तर आश्रयस्यही नाशाय ते स्युदूर निर्हरत प्रथम, म्हणजे शरीर आश्रय म्हणजे शरीराचा ते नाश करतात असं इथे सांगितलेलं आहे. क्लिनिकल इम्पॉर्टन्समध्ये सांगायला गेलं तर आपण हे बघतो जसं उपस्तंभित वात बघतोय आपण, त्याच्यामध्ये आपण स्नेहन चिकित्सा आधी करून शोध लावतो की म्हणजे आमाने युक्त आहे वात किंवा नाही आहे. तर मग समजा आमाने युक्त असेल आणि आपण स्नेहन केलं तर त्याचा त्यामध्ये उदिरण होतंय आणि मग आपल्याला वेगळ्या पद्धतीने चिकित्सा करावी लागते. त्यामुळे आधी शोधणं गरजेचं आहे की आमगत आहे किंवा लीन झालेले आहेत ते की नाही असं. मॉडर्न ह्याच्यामध्ये सुद्धा हे वापरलं जातं का तत्व केवळ आयुर्वेदिक आहे, मॉडर्नमध्ये पण याचा विचार केला जातो. आम ही संकल्पना आयुर्वेदिकच आहे खरं सांगायला गेलं तर, पण अजीर्ण किंवा इंडायजेशन हे आपण मॉडर्नमध्ये सुद्धा बघतो ह्याच्यामध्ये. तर मग मॉडर्नमध्ये आमाचंच निर्धारण म्हणजे लीन झालेल्या दोषांचं किंवा स्रोतसांचं शोधन करायला माझं नाव श्रुती शिंदे. माईक असं समोर जरा. शाखागती, माझ्या टॉपिकचं नाव आहे शाखागती. शाखागतीमध्ये श्लोक वाग्भटांनी सांगितल्यानुसार अष्टांग हृदय सूत्रस्थानामध्ये 13वा अध्याय आहे, त्यामधील 17 नंबरचा श्लोक. व्यायाम दुष्मेक्षणा दहिताचरणादपी कोष्ठांशाखास्ती मर्मानी दुतत्वान मारुत असते. अयोग्य प्रकारे व्यायाम केल्यामुळे किंवा उष्ण अन्न तीक्ष्ण अन्न इत्यादींचे अतिप्रमाणात सेवन केल्यामुळे कोष्ठातील जो वायू आहे त्याचे प्रवाहन शाखास्ती मर्मामध्ये होते. त्याचप्रकारे दुसरा एक श्लोक आहे दोषायांती तथातेभ्य स्त्रोतोमुख विशोधनात वृद्धात भीषंगनाथ पाकात वृद्धात भीषंगनाथ पाकात कोष्ठम वायुष्य निग्रहात. या श्लोकाचा संदर्भ अष्टांगहृदय सूत्रस्थानमध्ये 13व्या अध्यायातला 18वा श्लोक आहे वाग्भटांनी सांगितल्यानुसार. यामध्ये शाखागताची दिशा उलटी होते, म्हणजे जसे की वृद्धी झाल्यामुळे पाकाची उत्पत्ती झाल्यामुळे किंवा पाकाची उत्पत्ती झाल्यामुळे कोष्ठातून वायूचे निग्रहण हे शाखास्ती मर्मामध्ये होते. शाखागती कशी असते कोष्ठामध्ये जर वायूचे निग्रहण झाले तर ते शाखास्ती मर्मामध्ये होते आणि तसेच शाखास्ती मर्मामधून कोष्ठामध्ये होते. ही गती आहे वायूची. कोष्ठामधून शाखामध्ये नाही, ते आपोआप होतं. वायू जास्त कोष्ठामध्ये वायूचे संचलन जास्त झाल्यामुळे ते आपोआप होते.
नेक्स्ट. माझं नाव माने विजय अनिल. मला ओजक्षय हा टॉपिक आलेला आहे. त्याच्यामध्ये दोषादी विज्ञानीय अध्याय क्रमांक अष्टांगहृदय सूत्रस्थान अध्याय 11वा अध्याय याच्यामध्ये 39वा श्लोक हा श्लोक नंबर आहे त्याचा. ओजक्षयाची कारणे दिलेली आहे. सर्वात प्रथम ओजक्षये कोप क्षुध ध्यान शोक समाधीविही. कोप म्हणजे राग, क्षुध म्हणजे क्षुधा, म्हणजे आपण अति प्रमाणात राग केला तर ओजक्षय होतो. तसेच क्षुधा म्हणजे भूक लागलेली आहे आपल्याला तरी आपण जेवलो नाही, जेवण केले नाही, अन्न सेवन केले नाही तरी ओजक्षय होतो. ध्यान, ध्यान म्हणजे इथं ध्यानाचा अर्थ वेगळा घेतलेला आहे. ध्यान म्हणजे खूप जास्त प्रमाणात चिंता करणे. खूप जास्त प्रमाणात चिंता केल्यामुळे वातदोष प्रकट होतो, त्यामुळे ओजाचा क्षय होतो. शोक, शोक म्हणजे अत्यंत जास्त प्रमाणात दुःखी होणे. अत्यंत जास्त प्रमाणात दुःखी झाल्यामुळे ओजक्षय होतो. तसेच त्याच्या पुढच्या श्लोकात 40व्या नंबरचा श्लोक आहे अष्टांगहृदय सूत्रस्थान 40वा श्लोक. त्याच्यामध्ये ओजक्षयाची लक्षणे दिलेली आहेत. बिभेती दुर्बल अभिक्षणम ध्यायती व्यतितेंद्रिय दुःच्छायो दुर्मनारोक्षो भवेक्षामश्च तच्छे. बिभेती, जेव्हा मनुष्याच्या शरीरातील ओजक कमी होतो तेव्हा माणूस भित्रा म्हणतो. दुःछाया म्हणजे व्यक्ती हा त्याची कांती नष्ट होते. सर्वात प्रथम ओजक्षय होतो, त्याच्यानंतर कांती नष्ट होते, मग व्यक्ती कुरूप दिसायला लागतो. दुर्बल अभिक्षणम, जास्त प्रमाणात व्यक्ती हा दुर्बल दिसतो, कारण सर्व ओज हा सर्व धातूंचा सार आहे. विवेतु दुर्बल अभिक्षणम ध्यायती व्यथितेंद्रिय. ध्यायती, ध्यायती म्हणजे खूप जास्त प्रमाणात ध्यान करणे. व्यथित इंद्रिय, जे इंद्रिय आहेत ते व्यवस्थित स्वतःची विषय ग्रहण करत नाही. तसेच दोषाय दुर्मना, दुर्मन, मन हे 3 प्रकारचे असते, प्रवर, अवर आणि मध्य. या ठिकाणी ओजक्षयाच्या लक्षणांमध्ये मन हे अवर सत्वाचे होते. अवर सत्वाची झाल्यानंतर ही ओजक्षयाची लक्षणे दिसून येतात. वृक्ष, सर्व शरीर ही वृक्ष दिसून येते. आता या ठिकाणी वृक्ष होण्याचे कारण काय आहे? आपण जास्त प्रमाणात जेव्हा दुःख व्यक्त करतो त्या ठिकाणी शोक व्यक्त करतो, ते केल्यामुळे वाताचा प्रकोप होतो. वाताचा प्रकोप झाल्यामुळे वृक्ष ही लक्षण दिसून येते. भवेत क्षामश्च तच्छे. क्षाम म्हणजे क्षीण होणे. क्षीण म्हणजे कोणत्या अर्थाने म्हणलेलं आहे तर सर्व धातूंचा सार असणारा ओज हा जर ओजाचा क्षय झाला तर सर्व धातूंचाही क्षय होणार, म्हणून मानवी शरीर हे दुर्बल होते. आणि ओज हे 2 प्रकारचे असते, पर ओज, अपर ओज. पर ओज हे हृदयाच्या ठिकाणी असून अपर ओज हे संपूर्ण शरीरात संचार करते. मॉडर्न क्लिनिकल ॲस्पेक्ट बघायचा म्हणला तर आपण या ठिकाणी इम्युनिटीशी कम्पेअर करू शकतो. याला इम्युनिटीशी कम्पेअर करायचं झालं म्हटलं तर ज्याच्यामध्ये ओज वृद्धीची लक्षणे आहेत त्याला व्याधी हा सहसा लवकर होत नाही, परंतु ज्याच्यामध्ये ओज क्षयाची लक्षणे आहेत त्याला तसा व्यक्ती हा नेहमी व्याधीग्रस्त असतो. कारण ओजक्षयाच्या लक्षणामध्ये वृक्ष सांगितलेला आहे आणि वृक्ष हा वाताचा गुण आहे. वाताचा गुण असल्यामुळे वाताचे 80 प्रकारची व्याधी सांगितलेली आहे, म्हणून असा हा व्यक्ती जास्त प्रमाणात दुःखी दिसतो आपल्याला. निष्पद्यंती येतो भावा विविध हा देह संशया. हा ओज जो आहे तो शरीरातील विविध भावपदार्थ आहेत, सर्वांच्या निर्मितीमध्ये ओज हा फॉर्मेशनसाठी म्हणजे विविध भावपदार्थांच्या निर्मितीसाठी ओज हा भाग घेत असतो. यन्नाशी नियतम नाशो यस्मिस तिष्ठती. याच्यामध्ये म्हणलेलं आहे जर ओज असेल शरीरामध्ये तरच. थँक्यू. आपण इम्युनोडिफिशियन्सी डिसऑर्डरमध्ये कन्सिडर करू शकतो, HIV वगैरे मध्ये कन्सिडर करू शकतो, एड्समध्ये सुद्धा कन्सिडर करू शकतो की ओज क्षय झालेला आहे. तसेच
राजयक्ष्मा हा व्याधी आहे तोच ट्युबरक्युलोसिस म्हणून सांगितलेला आहे आपल्या आयुर्वेदामध्ये. तर ह्याच्यामध्ये ओजक्षयाची लक्षणे आपल्याला भरपूर प्रमाणात दिसून येतात.